गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. मी काजल तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मार्गशीर्ष महिना काहीच दिवसांवर राहिलेला आहे, तर मी घराची साफसफाई चालू केलेली आहे. माझी साफसफाई चालू असताना मिठू बघा आमचा कसा बघतोय. नक्की काय करते हा सारखा, जेव्हा मी काम करत असेल तेव्हा सारखा असा बघतच असतो. भांडी वगैरे सगळी घासून झाल्यानंतर मी जे रॅक होते ते रॅक काढले होते सगळे घासायला. रॅक वगैरे घासून झाल्यानंतर वरतून साफ करून घेतलं सगळं. जाळ्या जेवढ्या झालेल्या तेवढ्या सगळ्या काढून घेतल्या. त्यानंतर फ्रीजच्या मागे खूप खराब झालेलं, त्यामुळे फ्रीजच्या पाठीमागचा सगळा भाग क्लीन करून घेतला. जे पाणी खाली साठतं तेही डब्बा खूप खराब झालेला, तोही क्लीन करून घेतला. भांडी घासून धुवून मी अशा पद्धतीने पंख्याखाली ठेवते, कारण की व्यवस्थित ती वाळतात आणि डायरेक्ट मांडायलाही आपल्याला बरं पडतं. भांडी वाळताय तोपर्यंत मी आतून किचन पूर्ण धुवून घेतला, घासला पूर्ण, कारण की तेलाचे जे दाग वर पडलेले असतात एवढे कधी कधी दिसून येत नाहीत. मग ते पूर्ण लाद्या वगैरे सगळ्या घासून घेतल्या आणि घासून झाल्यानंतर मग भांडी लावून घेतली. किचन उरकून गॅलरीमध्ये गेले, गॅलरीमधलंही क्लीन केलं. गॅलरीमध्येही खूप जाळ्या, परत जी रफ भिंत असते त्याच्यावर खूप धूळ बसली होती, मग तीही क्लीन केली. तर माझी क्लीन करायची पद्धत अशी आहे की फडका ओला करायचा आणि तो रफ जागेवरून फिरवून घ्यायचा. असे केल्याने भिंत एकदम क्लीन निघते. हे जे येलो कलरचं टायर आहे मिस्टरांनी बाहेरून आणलं होतं, त्याला येलो कलर मारलेला आहे आणि असं डेकोरेशनसाठी आम्ही बनवलेलं गॅलरीमध्ये एक, तेही पुसून तेही लावून घेतलं. नंतर मशीन एका ज्या जागी होती त्या जागी लावली. त्याच्यानंतर जे ग्रीन कलरचं आरशाच्या बाजूने आहे मॅट, ते सुद्धा क्लीन करून घेतलं, कारण की त्याच्यावरही खूप धूळ बसते. आमच्या समोरच एका बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे धूळ गॅलरीमध्ये खूप येते, त्यामुळे वारंवार मला हे क्लीन करावंच लागतं. गॅलरी पण माझी उरकून झालेली आहे. तर फायनल हा किचनचा लुक आहे. घर साफसफाई करून झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. गॅलरी पूर्ण क्लीन झालेली आहे. माझा होम टूरचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.